नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्टडी विथ संगीत या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 1 एप्रिल 2026 आणि आपण बघणार आजचे असे काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी जे तुमच्या पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक, MPSC आणि इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता सुरू करूया आपण आपला प्रश्न क्रमांक पहिला. प्रश्न क्रमांक पहिला आहे, भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना कोणत्या तारखेपासून सुरू झाली आहे? तर बघा मित्रांनो, जे आपली 2021मध्ये होणारी जनगणना होती ते आता कधी होणार आहे, कधीपासून सुरू होणार आहे? तर 1 एप्रिल 2026 पासून, म्हणजे आजपासून हे पूर्णपणे आपली डिजिटल जनगणना सुरू होणार आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कागदाऐवजी कशाने, मोबाईल ॲपद्वारे हे आता काय होणार आहे, आपली जनगणना होणार आहे. आणि याच्यामध्ये जेव्हा आपण आपली माहिती मोबाईल ॲपमध्ये टाकू जनगणनेसाठी, तेव्हा आपल्याला एकूण 33 प्रश्न विचारले जाणार आहे. आणि बघा, भारताची पहिली जनगणना बघितली तर ते कधीपासून सुरू झाली होती? 1872 पासून, आणि ते कोणी सुरू केली होती? लॉर्ड मेयो यांनी. आणि त्याच्यानंतर 1881 पासून आपली पूर्णपणे नियमित जनगणना सुरू झाली होती, आणि ते कोणी केली होती? लॉर्ड रिपन यांनी. आणि ही पहिली जनगणना कशी होती? पद्धतशीर होती. आणि तेव्हापासून आतापर्यंत दर 10 वर्षांनी आपली काय होत होती? जनगणना सुरू होती. म्हणून आता 1 एप्रिल 2026 पासून आपली ही जनगणना सुरू झाली आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा बघूया. 1 एप्रिल 2026 पासून लागू होणाऱ्या इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 नुसार किती रुपयापर्यंत उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही? ज्या व्यक्तीचे उत्पन्न 12 लाख रुपये आहे त्याला आता इन्कम टॅक्सपासून काय करण्यात आलं आहे? मुक्त करण्यात आलं आहे. म्हणजे त्याला आता 12 लाखपर्यंत ज्या व्यक्तीचे उत्पन्न असले त्याला कर भरावे लागणार नाही. बघा, नवीन कर प्रणालीमध्ये 12 लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्नावर कोणतेही कर भरावे लागणार नाही आहे. जर एखादी व्यक्ती पगारदार असेल आणि त्याचा पगार 75,000 रुपयापर्यंत असेल आणि स्टँडर्ड डिडक्शनसह 12,75,000 पगारावर काय आहे? 0 टॅक्स लागले आहे. असेसमेंट इयर ही संकल्पना काय केली आहे? बंद केली आहे. असेसमेंट इयर काय होते? तर आतापर्यंत आपण ज्या वर्षी टॅक्स भरत होतो त्यालाच असेसमेंट इयर असे म्हटले जात होते. पण आता ही संकल्पना काय केली आहे? बंद केली आहे, आणि याच्या जागी टॅक्स इयर ही एक संज्ञा वापरली जाईल. आणि संज्ञा का बरं वापरली जात आहे? तर याच्यामुळे काय होणार आहे? इन्कम टॅक्स भरण्याची प्रक्रिया काय होणार आहे? अधिक सोपी होईल. तसेच बघा, इन्कम टॅक्सची सुरुवात आहे ते 1860मध्ये केली होती, आणि ते करण्यामागे सर जेम्स यांचा मोठा हात होता. आणि इन्कम टॅक्सवर बघितले तर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ याचे काय असते? नियंत्रण असते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा बघूया. केंद्र सरकारने कोणत्या प्रकारच्या CCTV कॅमेऱ्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे? तर बघा, याच्यामध्ये आपले उत्तर ठरणार आहे ऑप्शन डी, विनाप्रमाणित इंटरनेट कनेक्टेड कॅमेरे. बघा, जास्त तर आपण असे CCTV कॅमेरे कुठून? चायनीज कॅमेरे वापरतो, आणि याच्यामुळे आपल्या सायबर धोके होण्याचे आणि आपली व्यक्तिगत माहिती तिकडे जाण्याची काय असते? दाट शक्यता असते, आणि ते काय करू शकतात? आपली इन्फॉर्मेशन चोरू शकतात. त्याच्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. बघा, सायबर सुरक्षा आणि डेटा चोरी रोखण्यासाठी सरकारने विनाप्रमाणित कॅमेऱ्यांवर बंदी घातली आहे. आणि आता फक्त काय BIS म्हणजेच ब्युरो ऑफ इंडिया स्टँडर्ड, आणि हेच प्रमाणित कॅमेरे काय करता येईल? विकता येतील. बघा, CCTV कॅमेरे शोध कोणी लावला होता? तर ते आहे वॉल्टर ब्रूच, आणि यांनी 1942मध्ये हा शोध लावला होता. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघूया. आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयक 2026 नुसार कोणत्या शहराला राज्याची एकमेव राजधानी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव आहे? तर याच्यामध्ये आपले उत्तर आहे ऑप्शन बी, अमरावती. बघा, आंध्र प्रदेश सरकारने काय केलं आहे? 3 राजधान्याचा निर्णय काय केला आहे? रद्द केला आहे, आणि आता फक्त अमरावती हीच एकमेव राजधानी ठेवण्याचा काय केला आहे? निश्चय केला आहे. तेच बघा, आंध्र प्रदेश हे भाषिक तत्वावर तयार झालेले भारतातील पहिले राज्य आहे, आणि हे कधी वेगळे झाले? 1953मध्ये. बघा,
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बघितले तर ते कोण आहे, एन चंद्रबाबू नायडू. आणि राज्यपाल आहे न्यायमूर्ती एस अब्दुल नझीर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघूया. 1 एप्रिल 2026 पासून पगारदार व्यक्ती आणि पेन्शनधारकांसाठी फॉर्म 16च्या ऐवजी कोणता नवीन फॉर्म लागू करण्यात आला आहे? तर याच्यामध्ये ऑप्शन बी फॉर्म 130 हा फॉर्म लागू करण्यात आला आहे. आता तुम्ही फॉर्म 16 आणि फॉर्म 130मध्ये कन्फ्यूज झाले असेल की फॉर्म 16 आणि हा 130 काय आहे. तर चला आपण याच्याबद्दल थोडीफार माहिती बघूया. बघा, फॉर्म 16 आधी वापरला जात होता आणि जे व्यक्ती पगारधारक आहे अशा व्यक्तीसाठी हा फॉर्म 16 वापरला जात होता. हा फॉर्म जुन्या पद्धतीप्रमाणे आहे. तुमचे हा तुमच्या मालकाने दिलेला पुरावा असतो, त्याच्यामध्ये तुमचा पगारातून किती TDS कापला गेला आहे आणि तुम्हाला किती पगार मिळाला आहे याची सविस्तर माहिती याच्यामध्ये दिली जात होती. पण हा फॉर्म 16 बघितला तर हा फक्त पगारदार लोकांसाठी राहत होता. म्हणून आता त्याच्या जागी काय आणला आहे, फॉर्म 130. बघा, फॉर्म 130 काय आहे, प्रत्येक करदात्यासाठी आहे. म्हणजे हा प्रत्येक व्यक्ती वापरू शकते. हा नवीन कायद्यातील सर्वात महत्त्वाचा बदल आहे. आणि आता इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी वेगवेगळ्या अर्जाऐवजी फक्त एकच फॉर्म भरावा लागणार आहे, ज्याच्यामध्ये कॉमन टॅक्स रिटर्न फॉर्म असेल, ज्याला फॉर्म 130 असे नाव देण्यात आले आहे. जर तुम्ही पगारदार असाल किंवा व्यापारी असाल तर अशा सर्वांना याच फॉर्मद्वारे टॅक्स भरावे लागणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघूया. केंद्र सरकारने इमिग्रेशन, व्हिसा, फॉरेन्स रजिस्ट्रेशन अँड ट्रॅकिंग योजनेचा विस्तार कोणत्या वर्षापर्यंत केला आहे? तर बघा, याच्यासाठी केंद्र सरकारने 2031 पर्यंत काय केला आहे, विस्तार केला आहे. तर बघा, भारत सरकारचा हा विस्तार करण्यामागचे कारण बघितले तर याच्यासाठी 1800 कोटी रुपये खर्च केले जात आहे आणि परदेशी नागरिकांना व्हिसा, इमिग्रेशन आणि भारतातील त्यांच्या वास्तव्याची नोंदणी ही प्रक्रिया अधिक डिजिटल, जलद आणि सुरक्षित करणे हा याचा काय आहे, मुख्य उद्देश आहे. तसेच बघा, हे 1 एप्रिल 2026 पासून ही योजना आता 31 मार्च 2031 पर्यंत राहणार आहे. तसेच बघा, भारताचे सध्याचे परराष्ट्र मंत्री बघितले तर ते कोण आहे, एस जयशंकर. त्याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 7 बघूया. अलीकडेच कोणत्या प्रसिद्ध टेनिस खेळाडूने भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे? तर ते कोण आहेत, लिएंडर पेस. त्यांनी 31 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे काय केले, भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे. त्याच्यानंतर बघा, यापूर्वी ते तृणमूल काँग्रेस या पक्षामध्ये होते, पण मात्र आता त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून भाजपमध्ये काय केला आहे, प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. बघा, लिएंडर पेस यांनी 18 वेळा ग्रँड स्लॅम जिंकले आहे आणि आशियातील ते पहिले टेनिसपटू आहेत ज्यांना इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेममध्ये सामील करण्यात आले आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघूया. प्राईड ऑफ हिल्स योजनेअंतर्गत नागालँड राज्याला 2026-27 या आर्थिक वर्षासाठी किती निधी मंजूर केला आहे? तर बघा, प्राईड ऑफ हिल्स योजनेअंतर्गत नागालँडला 3880 कोटी रुपये काय केले आहे, मंजूर केले आहे. बघा, योजनेचे स्वरूप बघितले तर केंद्र सरकारने डोंगराळ राज्यांना सर्वांगीण विकासासाठी एकूण किती 25,000 कोटी रुपयांची पॅकेज जाहीर केली आहे आणि ज्याच्यामध्ये नागालँडला किती रुपये देण्यात आले आहे, 3880 कोटी. बघा, याचा मुख्य हेतू काय आहे, कठीण भौगोलिक परिस्थितीत असलेल्या भागात रस्ते, कनेक्टिव्हिटी आणि इतर पायाभूत सुविधा हा निधीचा मुख्य उद्देश आहे. आणि मित्रांनो, नागालँडची राजधानी काय आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. प्रश्न क्रमांक 9 आहे. कोणत्या मंत्रालयाने नीती अँड केअर स्टेट इकॉनॉमिक फॉरम पोर्टल लॉन्च केले आहे? बघा, प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, हा कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये तुम्हाला नक्की विचारला जाणार आहे. तर बघा, हा आहे ऑप्शन सी, वित्त मंत्रालय. वित्त मंत्रालयाने काय केलं आहे, नीती केअर स्टेट इकॉनॉमिक फॉरम पोर्टल लॉन्च केले आहे. बघा, राज्याच्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण करण्यासाठी हे पोर्टल केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये समन्वय साधणे हा याचा काय आहे, मुख्य उद्देश आहे. तसेच बघा, नीती आयोगाची स्थापना कधी झाली तर 1 जानेवारी 2015ला. आणि नीती आयोगाचे अध्यक्ष बघितले तर कोण असतात, जे प्रेझेंटमध्ये पंतप्रधान असतात ते काय असतात, नीती आयोगाचे अध्यक्ष असतात.
त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आहे, रशियाने नुकतेच हेरगिरीच्या आरोपावरून कोणत्या देशाच्या राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केली आहे? तर बघा, हे हकालपट्टी केली यांनी ऑप्शन सी ब्रिटन. बघा, ब्रिटनचे राजनैतिक अधिकारी आहे यांची हकालपट्टी करण्याचे कारण बघितले तर रशियाला असा संशय होता की हे रशियाची गोपनीय माहिती कोणाला ब्रिटनला देतात, त्याच्यामुळे यांना हे हकालपट्टी करण्यात आली आहे. बघा, रशियाची जी गुप्तचर संस्था आहे FSB यांनी जे ब्रिटनचे अल्बर्ट गेरहार्ड जॅन्सेन व्हॅन रेन्सबर्ग आहे यांच्यावर काय केलं आहे, गोपनीय माहिती चोरण्याचा आरोप लावला आहे आणि त्याच्यामुळे रशियाने या अधिकाऱ्यांची मान्यता रद्द केली असून त्यांना 14 दिवसाच्या आत देश सोडण्याचा आदेश दिला आहे. बघा, रशियाची राजधानी बघितली तर ती काय आहे, मॉस्को, आणि तिथली चलन बघितले तर ते काय आहे, रुबल. आणि रशियाचे राष्ट्रप्रमुख कोण आहे, व्लादिमीर पुतिन. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे महत्त्वपूर्ण 10 प्रश्न जे तुमच्या येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. आणि तुम्हाला या लेक्चरचे PDF मिळवण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा आणि टेलिग्राम चॅनल तुम्हाला कमेंटमध्ये मिळून जाणार आहे. उद्या पुन्हा भेटूया याच व्हिडिओला नवीन घडामोडीसोबत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.